नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ती मला भेटली भाग 2. तेवढ्यात रिक्षातून ती डोकावली. अहो ताई, चलताय ना? रिक्षा खाली आले. जायचं असेल तर लवकर या, मला पण उशीर होतोय घरी जायला. जोरात ओरडून त्रासलेल्या आवाजात ती रिक्षा चालवणारी बाई चेतनाशी बोलत होती. लेडीज रिक्षा ड्रायव्हर पाहताच चेतनाला जरा बरं वाटलं. ती पळतच जाऊन रिक्षात बसली. रिक्षावालीने जोरात रिक्षा चालू केली. चेतनाला आता जरा शांत वाटत होतं. ती त्या रिक्षावालीशी बोलू लागली. देवपूर दत्त मंदिर रोडला जायचं आहे. मी रोज रिक्षाने ये जा करते, पण तुला कधीच पाहिलं नाही मी इकडे. तुला पाहून मला किती बरं वाटलं माहिती आहे तुला. केव्हापासून एकटी उभी होती मी. खूप भीती वाटत होती मला. एवढ्या रात्री पावसात एकटी रिक्षा चालवते आहेस. खूप हिंमतवाली आहेस तू. कौतुक वाटतं तुझं. नाव काय गं तुझं? चेतनाची आपली बडबड चालूच होती. ताई, एवढी भीती वाटते मग एवढ्या उशिरापर्यंत घराबाहेर राहू नये. अहो, जमाना किती खराब झाला आहे माहीत आहे ना तुम्हाला. बाई माणूससाठी तर सुरक्षित राहिलंच नाही. कुठे बी जा, शहर असो की खेड. मी या रस्त्याने नाही चालत कधीच. माझा रूट वेगळाच आहे. पावसामुळे तिकडे रस्ता बंद आहे म्हणून आज इकडून यावं लागलं. पाहिलं तर तुम्ही इथं उभ्या दिसल्यात म्हणून थांबवली रिक्षा. माझं नाव वनिता आहे. वनी बोलतात मला. चेतना: अगं, माझं ऑफिस जरा उशिरा सुटलं म्हणून उशीर झाला आज मला. आणि आज हा पाऊस आणि वादळ म्हणून रिक्षा नाही भेटली मला. पण हो, देवाने तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं. वनिता म्हणली. देवबिव काय नसतं ताई. एकदा वाईट प्रसंग आला ना की कुणी बी येत नाही मदतीला. बराच वेळ गप्पा झाल्यावर तरीही आपण पोचलो कसे नाही, चेतनाच्या मनात विचार येत होता. तिने घड्याळाकडे पाहिले तर 10 वाजले. घड्याळ बंद पडले होते. पाणी गेलं असणार असा विचार करून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. बाहेर एव्हाना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. एवढा की समोरचे आजूबाजूचेही काहीही दिसत नव्हते. फक्त काळेकुट्ट अंधार आणि त्यात चमकणाऱ्या पावसाच्या धुवाधार सरी. पण चेतना आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती, कारण वनिताची तिला सोबत झाली होती. आणि उशीर का होईना पण आपण सुखरूप घरी पोहोचू असे तिला वाटू लागले होते. थोड्या वेळाने जरा लक्षपूर्वक बघितल्यावर तिला लक्षात आले की रिक्षा चालते आहे, पण असं का वाटतंय की आपण पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन फिरतो आहे, की मग या जागेवर पुढे जातच नाही आहोत. तिला हे सगळं विचित्र वाटलं, कारण एवढ्या वर्षापासून ती रोजच या रस्त्याने ये जा करत होती. तिला थोडी भीती वाटली. तिच्या मनात नको नको विचार येऊ लागले. तिने भीत भीत चोरट्या नजरेने वनिताकडे पाहिले. नक्की माणूसच आहे ना की भूत? तेवढ्यात वनिता बोलू लागली. काय झालं ताई, मी माणूस आहे का भूत हाच विचार करताय ना? बरोबर आहे तुमचं. मी माणूस नाही, एक भटकती आत्मा आहे. चेतनाची बोलतीच बंद झाली. तिला दरदरून घाम फुटला. कोण? आत्मा? वनिता, भय घाबरू नका. मी काय बी नाही करत तुम्हाला. तुमची मदत करायला आली आहे मी. चेतना: मदत ती कशी? मला मारणार तर नाहीस ना तू? माझी मुलगी माझी वाट बघते आहे घरी. चेतना जोरजोरात रडू लागली. वनिताने तिला समजावून सांगितले. ताई, घाबरू नका. काही वर्षापूर्वी माझ्यासोबत जे झाले ते दुसऱ्या कुणा बाई पोरीसोबत व्हायला नगं म्हणून मी एकट्या दुकट्या बाई माणसाला मदत करायला येते. चेतना तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणजे. वनिता: वय, मी वनिता, एक रिक्षा चालवणारी. सर्व गाव मला ओळखायचं वनी नावानं. घरची परिस्थिती बेताची. बाप मी लहान असतानाच मेला. आई लोकांची धुणी भांडी करायची. परिस्थितीमुळं तेवढं शिक्षण नाही करता आलं. आई आणि मी दोघी बी एकमेकीला आधार होतो. पण अचानक आईला डोक्याचा कॅन्सर झाला. दवाखान्यात लई पैसा गेला म्हणून मग रिक्षा चालवायला सुरू केली. आपल्या बापाची रिक्षा होती, धूळ खात पडली होती. मग काढली तिला बाह्य. रिक्षा शिकली बी आणि चालवायला लागली बी. रोजचे पेट्रोल पाण्याचा खर्च काढून हातात पैसा बी उरत होता. माई रिक्षा चांगली चालत होती. भाडं चांगलं भेटत होतं. गिरायक बी फिक्स झाले माही. पण दुसऱ्या रिक्षावाल्यांना ते पचलं नाही. त्यांना वाटायचं वनीमुळं त्यांचा धंदा होत नाही, पाहिजे तेवढा भाडा मिळत नाही. मग काय, त्यांनी मला रस्त्यातून काढायचा विचार पक्का केला. पण हा डाव त्यांनी प्रेमाचा टाकला म्हणून मी ओळखू शकले नाही.
आणि फसले. त्यांच्यातलाच एक त्यानं मला त्याच्या प्रेमात पाडली. मध्येच देवानं आईला माझ्यापासून दूर केले. कॅन्सरशी लढता लढता ती कायमची हरली. मी एकटी पडली. त्याचाच काय तो आधार वाटायचा मला. हळूहळू मी त्या जाळ्यात पुरती अडकली. आणि त्या रात्री पाऊस होता. ती रात्र माझ्या आयुष्यातील शेवटची रात्र होती. एक दिवस असा सोसाट्याचा वारा, इजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस. गोड बोलून तो मला या रस्त्यावर घेऊन आला. त्याचे 3-4 रिक्षावाले मित्र आणि त्यानं माझ्यावर अतिप्रसंग केला. गळा दाबून माझा खून केला आणि या समोरच्या दरीत फेकून दिलं. पण तेव्हापासून माझा हा आत्मा इथं फिरतो. फक्त अशा पावसाच्या अंधाऱ्यात रात्री दुसऱ्या कुठल्या बी बाई पोरीवर अशी वाईट परिस्थिती यायला नको. कुणा बी एखाद्या बाई पोरीला माझ्या मदतीची गरज असली तर मी रिक्षा घेऊन येते. घरापर्यंत सोडायला नाही तर त्या एकट्या दुकट्या बाईबरोबर थांबायला. कारण की मला एवढंच लक्षात आहे की मी मेले त्या रात्री पाऊस होता. वनिताचे हे सर्व बोलणे ऐकून चेतना बेशुद्ध पडली. पण जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा आपल्या घरी होती. आपण सुखरूप पोहोचलो यासाठी तिने मनातून वनिताचे आभार मानले. प्रेमाचा हा आगळा वेगळा रंग तिने पाहिला होता. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.